नमस्कार मंडळी, माझं नाव आहे ओमकार आणि आज मी तुम्हाला सांगणार ठाणे ते अक्कलकोट हे स्वस्तात स्वस्त कसा प्रवास करावा। तर माझी सुरुवात झाली सकाळी 6 वाजता हे कळव्या नाक्यावरनं। कळव्या नाक्याला बससाठी थांबलो होतो तेव्हा मला दिसलं समोरच सुंदर असं एक दत्त मंदिर। मंदिराला बघताच क्षणी मन प्रसन्न झालं आणि असं वाटलं की साक्षात दत्त महाराजांचाच आशीर्वाद आहे। त्यांना नमस्कार करून बसचा प्रवास चालू केला। ठाण्यावरनं मी पकडली बस सोलापूरची, एक साधी ST, ज्याचा मला तिकीटचं भाडं पडलं 600 रुपये। मग पुढे मी आलो घाटामध्ये। लोणावळ्याचा व खंडाळ्याचा घाट हा अतिशय सुंदर असा असतो। हिरवे हिरवे डोंगर, खोर खोर दऱ्या हे बघून मन प्रसन्न होतं। त्यामध्ये धावणारी आपली ST अतिशय मस्त होती, कारण गर्दी नसल्यामुळे मला भेटली विंडो सीट। हे बघता बघता आम्ही पोचलो दत्त वडापाव, पण आईने दिलेला डब्बा हाच मी खाल्ला। अशाच गोष्टीने आपण प्रवासामध्ये पैसे कशी बचत करतो हे आपल्याला कळतं। बाहेरचं अबरचबर खाण्यापेक्षा घरचं खाल्लं हे सर्वोत्तम। नंतर पुणेच्या पुढे आल्यानंतर आपण एक वळण घेतो सोलापूरच्या जाण्यासाठी। मग हे छोटे खेडे, तलाव, नद्या हे बघत बघत आपण हळूहळू सोलापूरच्या दिशेने पुढे जातो। हे एक मोठं तलाव होतं, ह्याला बघून मन एकदम प्रसन्न झालं। गावाकडे आल्यागत वाटायला लागलं। बघता बघता संध्याकाळ झाली, सूर्याचा प्रकाश कमी झाला, सौंदर्य निसर्गाचं अजून वाढलं आणि सायंकाळ झाली। सायंकाळी होताच अंधार जसा पडत चाललेला तसं मला घरापासून लांब असल्याचा भास होत आलेला। संध्याकाळी पोचलो मी सोलापूर स्टेशनला। सोलापूर बस स्थानकमध्ये मी अक्कलकोटची बस पकडली। ही मला भेटली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरनं। सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या बसेस प्रत्येक 15 मिनिटाला असतात, म्हणून कसलीही काळजी बाळगू नये। या बसेसचं तिकीट मात्र 50 रुपये असून हा प्रवास करून मी पोचलो अक्कलकोटला। अक्कलकोटला पोचताच क्षणी मी गेलो बेला स्मृती भवनमध्ये, जिथे मी माझी रात्राचा निवासाचा प्रयत्न केला। इथे मला रूम पडला फक्त 200 रुपये पर नाईटमध्ये आणि रूम होता असा, माझा सिंगल बेड होता शेवटचा। नंतर मी जेवलो आणि मग स्वामींचं नाव घेऊन दिवस समाप्त केला। पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा।